आता मला नऊवार नेसून दाखवायची आहे, कारण की सणवार जवळ आले आहेत, लगन सराई जवळ आली आहे, तर नऊवार आपण नेसत असतो. प्रत्येकाकडे नऊवार साडी असेल असं नाही आहे. तर सगळ्यात आधी मी पहिला माझा कॅमेरा सेट करून घेणार आहे. त्यासाठी माझ्याकडे हा ट्रायपॉड आहे. ट्रायपॉडची लिंक जर हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच लिंक देईल. तर अशा पद्धतीने मी हे ट्रायपॉड पहिला सेट करून घेत असते आणि पहिला बघत असते की फुटेज खरं व्यवस्थित येईल का नाही, कारण की हे सर्वात मेन आहे. तर फुटेज व्यवस्थित होतोय. ट्रायल शूट घेतला, त्यानंतर आता मी नऊवार नेसून घेणार आहे. सहावारीची नऊवारी साडी नेसण्यासाठी आपण साडीचा एकदम मध्यभाग घ्यायचा आणि तो पोटावरती असा व्यवस्थित गाठ बांधून घ्यायची. आतमध्ये आपण लेगिन्स घालू शकतो किंवा शॉर्ट्स तुम्हाला हवे असेल ते तुम्ही करू शकता. त्यानंतर जे पोट दिसू नये म्हणून म्हणजे जास्त मोठा घेरा दिसू नये म्हणून आपण व्यवस्थित त्याला टक करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता डाव्या साईडनं आपल्याला एक कोपरा धरायचा आहे आणि व्यवस्थित मिरी घालायची आणि व्यवस्थितपणे आपल्याला हे पाठीमागं टक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट करा मला, मी तुम्हाला नक्कीच सांगेल. त्यानंतर बघा तुम्ही अशी मिरीला पिन अप करून घ्यायची, जेणेकरून ते मिऱ्या सुटणार नाही. आता ॲडजस्ट करायचं आहे, हे तुम्ही 1-2दा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ॲडजस्ट करायला 100% येणार. त्यानंतर काय करायचं आहे, उजव्या साईडचा पल्लू घ्यायचा आहे, पदर घ्यायचा आहे. काही न करता पहिला पदर बनवून घ्यायचा आहे. अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला शोल्डरवरती किती पदर लागणार आहे. त्याच जागेवरती जाऊन आपल्याला पिनअप करायची आहे. पिनअप करून झालेली आहे. आता आपण काय करूया, उजव्या मांडीतनं पाठीमागं घेऊया आणि असं व्यवस्थित करत आपण आता त्याचा पदर पिनअप करून घेऊया. आता मी माझं ब्लाऊज घालून घेते आणि तुम्हाला दाखवते. पिनअप केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम अगदी 5 मिनटं पण लागले नसतील मला, इतकं फास्ट झालं होतं. त्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की थोडी इकडं तिकडं जरा लूज आहे नऊवार. आपण काय करायचं आहे, पिनअपच्या साह्याने आता तुम्ही ज्यावेळेस स्वतः नेसाल तर तुमच्या साईज अकॉर्डिंग तुम्ही करू शकता. आता पाठीमागं ते थोडंसं दिसतं आहे की नाही पदराचं, ते पण जिथे आपण मिरी घातलेली असते तिथे जाऊन पिनअप करून घ्यायचे. जिथे जिथे आपल्याला लूज वाटते पायाला तिथे तिथे आपण पिनअप करायचे. आणि जर लेगिन्स दिसत असेल तर लेगिन्सवरती थोडीशी पायाला जरा वर करून घ्यायचं. अशा पद्धतीने कमरपट्टा घाला आणि तुमचे नऊवार तयार आहे. मंडळी, कसं वाटलं तुम्हाला? आणि मला माहिती आहे याच्यावरती भरपूर व्हिडिओ आहे, पण मी स्वतःवर अशाच पद्धतीने साडी नेसत असते नऊवार. तर खूप सोपी आहे, सिंपल आहे आणि लहान मुलीसुद्धा अशा पद्धतीने नऊवार नेसू शकता. मी दरवेळा वैशाली स्कूलमध्ये अशाच पद्धतीने नेसून पाठवत असते. अशा पद्धतीने नऊवार नेसून तुम्ही लग्न कार्यामध्ये डान्स करू शकताय, कार्यक्रमामध्ये झिम्मा फुगडीसुद्धा खेळू शकताय. ह्याची मी तुम्हाला खात्री देते, कारण की मी स्वतः असंच नऊवार नेसून डान्स केलेला आहे आणि प्रचंड इझी टू कॅरी असते ही साडी आणि जबरदस्त असते. फक्त साडी चूज करताना फार जास्त हेवी वर्क किंवा हेवी काठांची करू नका, अंगाला चोपून बसेल अशीच करा.